तील आचार्य हभप अरुण एम नायसे दहीगावकर यांच्या मधुरवाणीत आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व हरिनाम सप्ताह दरम्यान पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला. विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ महाप्रसादाने करण्यात आली. श्रीमद भागवत कथा सप्ताहाचा समारोप आमच्या बाळापूर तालुका प्रतिनिधी नरेंद्र बाजोळे यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार लोहारा येथून जवळच असलेल्या व शेगाव तालुक्यात येणाऱ्या मानेगाव या लहानशा खेडेगावात मानेगाव येथील गावकऱ्यांच्या वतीने विदर्भरत्न भागवताचार्य वाणीभूषण हबप अरुण नायसे दहीगावकर यांच्या मधुरवाणीमध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आठवडाभर चाललेल्या या सप्ताहादरम्यान काकडा, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन इत्यादी धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले. 28 एप्रिलपासून 5 मेपर्यंत चाललेल्या या भागवत कथा सप्ताहादरम्यान कथा श्रवण करण्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी कथास्थळावर गर्दी केल्याचे दिसून येत होते. श्रीमद भागवत कथा सप्ताहादरम्यान महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार हबप सोपान महाराज खोंड जवळा पळसखेड, सदानंद महाराज पाटील पाडशी घाट, हबप विष्णू महाराज रावणकर रिंगणवाडी, हबप श्रीकृष्ण महाराज मुंडे तरोडाडी, हबप लक्ष्मण महाराज जाधव वाघजाडी, हबप निलेश महाराज जांभरे बरबगाव, हबप गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्या मधुरवाणीत कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवार 5 मे रोजी हबप भागवताचार्य अरुण महाराज नायसे विदर्भरत्न आचार्य यांच्या मधुरवाणीत सकाळी 10 वाजून दुपारी 12 वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर आयोजित महाप्रसादामध्ये पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी लाभ घेऊन धन्य झाले. श्रीमद भागवत कथा दरम्यान गायनाचार्य म्हणून एकनाथ महाराज माळी झाळेगाव, संतोष महाराज सातारकर भोनगाव व अरविंद महाराज माळी झाळेगाव यांनी, तर मृदुंगाचार्य म्हणून श्री विठ्ठल महाराज व्यवहारे वाशिम यांनी सहकार्य केले. टाळकरी म्हणून झाळेगाव, पाळोदी, बहादुरा, कवठा, मानेगाव पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी सहकार्य केले. हे नरेंद्र बाजोळकर, लोहारा, मानेगाव तालुका प्रतिनिधी.